नमस्कार, मी श्रुती राहुल. गाव सुपरफास्ट या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनमध्ये आपण गावाकडच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया झटपट आढावा. राज्यात निर्बंधांचं काटेकोर पालन होत नसल्यानं लॉकडाऊन बाबत नियोजन करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. टास्क फोर्सच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आलेत. टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोनामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली. वेळेवर चाचणी न करून रुग्णालयात भरती होण्यास उशीर करणं तसंच होम आयसोलेशनमध्ये नियमांचं पालन न करणं यामुळे मृत्यू ओढावण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोना संख्या झपाट्यानं वाढल्यास आरोग्य सुविधांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे बेड्स, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर प्रचंड ताण पडून या सुविधा पुढे उपलब्ध होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. आपण लॉकडाऊनच्या दिशेनं जात असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. 2-3 दिवस आढावा घेणार, राज्यात निर्बंध आणखी कडक करणार असा इशाराही त्यांनी दिलाय. लोकांनी नाहीच ऐकलं तर निश्चित प्रकारे येणाऱ्या काळात लॉकडाऊन करावं लागेल आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टी आता असायला हव्या. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला शिस्त पाळावीच लागेल. सरकार कोरोनाचं अपयश झाकण्यासाठी लॉकडाऊन करतंय अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कडक नियम हवे, उपाययोजनाही केल्या पाहिजे असंही दरेकर यांनी म्हटलंय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलाय. मात्र याला खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलाय. या विरोधात 31 मार्चला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. राज्यात काल दिवसभरात 40,414 कोरोना बाधितांची नोंद झाली तर काल 108 रुग्णांचा मृत्यू झालाय. 17,874 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात रात्रीची जमावबंदी लागू झाली. रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. 15 एप्रिलपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 दिवसांची कडक संचारबंदी जाहीर केली. आज सकाळी 7 वाजल्यापासून 4 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. वर्ध्यामध्ये होळीमुळे 60 तासांची संचारबंदी लागू आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद असेल. पेट्रोल पंपही बंद आहेत. जळगावात होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपर्यंत कडक निर्बंध लागू आहेत. बाजारपेठा, किराणा दुकानं, भाजीपाला आणि फळविक्री बंद असेल. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. अहमदनगर शहरासह राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित करण्यात आले. राहाता तालुक्यात 30 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत 7 दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. नंदुरबारमध्ये संध्याकाळी 7 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी आहे. दर शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लागू आहे. 1 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागणार आहे. भाजीपाला आणि किराणा घरपोच पुरवण्याची सेवा सुरू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत 15 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केल्यानं पोलीस प्रशासनाकडून मुख्य बाजारपेठेतून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी लोकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं. वाशिममध्ये जमावबंदी असतानाही नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. मात्र पोलिसांकडून या गर्दीवर कोणतीही कारवाई होताना दिसली नाही. कोल्हापूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाते. शहरातील प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांकडून रस्त्यावर उतरणाऱ्या नागरिकांना समज दिली जाते. राज्य शासनानं लागू केलेल्या जमावबंदीला कराड शहरात व्यापाऱ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रात्री 8 वाजता शहरातील बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली. जमावबंदी लागू होण्याआधीच नागरिकांनी होळी साजरी करून घेतली. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. 3 दिवस कडक निर्बंध लावण्यात आलेत. यावेळी गर्दी करून होळी दहन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर वसईत रात्री 8 वाजता पोलिसांनी बाजारपेठेतील सर्व व्यापारी दुकानदारांना
आदेशाचं पालन करण्याचं आवाहन केलं। यावेळी स्वतः पोलीस प्रशासनच रस्त्यावर उतरून नागरिकांना तसंच दुकानदारांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत होतं। राज्यात जमावबंदी लागू असली तरी खोपोलीमध्ये जमावबंदीच्या नियमांचं पालन होताना दिसत नव्हतं। रायगडमध्ये रात्री 8 नंतरही हॉटेल्स आणि दुकानं सुरू होती, तसंच रस्त्यावर कुठेही पोलीस बंदोबस्त नसल्यानं नागरिक घराबाहेर पडले होते। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात कालपासून 15 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली। तसंच कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना 1000चा दंड ठोठावला जाणार आहे। जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वारगेट चौकात ठिकठिकाणी पोलिसांनी 8 वाजता दुकानं बंद केली, नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले। दरम्यान पोलीस अधीक्षकांनी समुद्रकिनारी आणि रिसॉर्टवर धाड टाकून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली। या कारवाईत एकूण 47 जणांवर कारवाई करण्यात आली। अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण शहरात फिरत अनाउन्समेंट केली आहे। होळी सणाच्या निमित्तानं दुकानात होणारी गर्दी लक्षात घेता अंबरनाथ शहरात सर्व प्रकारच्या दुकानांना रात्री 8 पर्यंतच परवानगी देण्यात आली। अंबरनाथ पोलिसांनी याबाबत व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवाहन केलंय। बीड शहरात खाजबाग, बशीरगंज, शिवाजी महाराज चौक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला। संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त आहे। कोल्हापुरात वाईन शॉप समोर तळीरामांनी गर्दी केली होती। धुळवडी निमित्त दारू खरेदी करण्यासाठी ही रांग दिसून आली। भिवंडीत पद्मानगर भाजी मार्केट परिसरात संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। मद्यपींनी वाईन शॉप बाहेर मोठी गर्दी केली होती, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होते। नारायणगाव, ओतूर, जुन्नर, नळावणे आणि राजुरी ही गावं कोरोनाची हॉटस्पॉट ठरतात। कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तालुक्यात भरणारे आठवडी बाजार काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। यवतमाळ जिल्ह्यात एकूण 339 ठिकाणं हॉटस्पॉट बनली आहेत। 28 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले। कोरोना चाचण्यांसह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर देण्यात आलाय। परभणीत शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। हजारो चाचण्यांचे अहवाल पडू नयेत, 8 दिवस अहवाल प्राप्त होत नाहीयेत असं या ठिकाणी दिसून येत आहे। उस्मानाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र आल्यास 1000चा दंड ठोठावला जाणार आहे। तसंच तुळजाभवानी मंदिरात आता दिवसाला केवळ 5000 भाविकांना दर्शन मिळणार आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शन वेळेत दुसऱ्यांदा बदल करण्यात आला। यापुढे सकाळी 7:15 ते रात्री 7:45 वाजेपर्यंतच भाविक साईंचं दर्शन घेऊ शकणार आहेत। प्रसादालयाच्या भोजन वेळेतही बदल करण्यात आलाय। सकाळी 10 ते रात्री 7:30 पर्यंतच प्रसादालय सुरू राहणार आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात काल पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं। होळीच्या निमित्तानं साईबाबांना पुरणपोळीचा नैवेद्य ठेवण्यात आला। तसंच साईंच्या मूर्तीला सुवर्ण अलंकारांसह साखरेच्या गाठींची माळ देखील परिधान करण्यात आली होती। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं होळीचा सण साजरा करण्यात आला। मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विधिवतपणे होळीचं पूजन करून होलिका दहन करण्यात आलं। इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील सौंदर्या बैल ग्रुप, टायगर ग्रुप आणि देवा बैल ग्रुपच्या वतीनं होळीच्या सणाला एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। आर्य चाणक्य अंत्यसंस्कार केंद्राला 2000 शेणी दान करून शहरात वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला। अकोल्यात राणी सती मंदिरात साध्या पद्धतीनं होलिकोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार विप्लव बाजोरिया यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं। शिक्षणाच्या निमित्तानं भोसला मिलिटरी स्कूलमधील निवासी वसतिगृहात राहणाऱ्या 10वीच्या विद्यार्थिनींनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत पारंपरिक पद्धतीनं होलिकोत्सव साजरा केला। शहरी भागात होळी साजरी केली जाते, तशीच आमच्या गावाकडेही साजरी केली जाते।
या शाळेने आम्हाला कधीच घरची जाणीव भासून दिली नाही. जसे आम्ही घरी होळी साजरी करतो तशीच आमच्या शाळेत पण केली जाते दरवर्षी. त्यामुळे आम्हाला घरची जास्त आठवण येत नाही. अमरावतीच्या अंबादेवी संस्थानद्वारे माघ पौर्णिमेपासून मंदिराच्या समोर एक आपट्याचं झाड रोवलं जातं आणि या झाडाला भाविक नारळाची ओटी बांधून आपल्या मनोकामना मागतात. अशी 125 वर्षापासूनची परंपरा आहे. मात्र यंदा कोरोनामुळे साधेपणानं मात्र पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. नेरुळ येथील कुक्षेत गावात एक गाव एक होळी ही प्रथा परंपरा जपत होळीची पूजा करण्यात आली. कोरोना नियमांचं पालन करत कुक्षेत ग्रामस्थांनी आगरी कोळी पारंपरिक पद्धतीनं होळीची विधिवत पूजा केली. नवी मुंबईच्या कोपरखैरणे गावात एक गाव एक होळीची 100 वर्षांपासूनची परंपरा यंदाही जपण्यात आली. मात्र होळी सणानिमित्त करण्यात येणारा नवविवाहित जावयांचा सन्मान सोहळा कोरोनामुळे यंदा रद्द करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात मुक्या प्राण्यांवर रंग टाकू नये यासाठी अॅनिमल रेस्क्यू शेल्टर संस्थेनं पोस्टर मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील विविध चौकांमध्ये लक्षवेधी पोस्टर्स घेऊन उभे राहिलेल्या प्राणी मित्रांना चांगला प्रतिसाद मिळतोय. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात होळी निमित्तानं कायद्याच्या प्रतींची होळी करण्यात आली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेधाची ही होळी साजरी करण्यात आली. मेळघाटातील वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या घरासमोर आरोपी शिवकुमार यांच्या पुतळ्याला आणि पोस्टरला चप्पलांचा हार घालत होळी दहन करण्यात आलं. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीनं दोषी अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास आता ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आवताडे हे उद्योजक आहेत. त्यांनी 2014ला शिवसेनेकडून तर 2019ला अपक्ष निवडणूक लढवली होती. जळगाव जिल्ह्यासह भुसावळ शहरात काल सर्वाधिक 42 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून जळगावची ओळख आहे. 3 दिवसांचा लॉकडाऊन आणि त्यात कडक ऊन यामुळे नागरिक घराबाहेर निघत नसल्याचं दिसतंय. सातारा शहरालगत असलेल्या जानाई मळाई डोंगरावर गेल्या 3 दिवसापासून वणवा पेटतोय. या वणव्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली आहे. नागपूरमधील नेव्हल एनसीसी युनिट 4च्या जयतम प्रकाश दुबळे या केडरनं पालकची सामुद्रधुनी पार करण्याचा विक्रम केलाय. जयंतने श्रीलंकेचा थलाईमननं भारतानं धनुष्कोडी हे अंतर 9 तास 20 मिनिटात कापले. इस्लाम धर्मात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शबे बारातला कालपासून सुरुवात झाली. या निमित्तानं मुस्लिम बांधव कब्रस्थानात मोठी गर्दी करतात आणि त्यामुळे मालेगावमधील धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना घरात नमाज पठण करा, कब्रस्थानमध्ये येऊ नका, शासनाच्या नियमांचं पालन करा असं आवाहन केलंय.